हृदय आपल्या शरीराचा नियंत्रण बिंदू, अंतर्गत व्यवहाराचं सुंदर यंत्र, आपल्या अस्तित्वाची जाणीव. एक एक ठोका म्हणजे आपल्या सुदृढतेचं लक्षण. ह्याच हृदयाला दैनंदिन धावपळ, ताणतणावामुळे विकार जडू शकतात. त्यासाठी योग्य आहार, विहार आणि उपचार घेण्याची गरज असते. उपचार तेही कुठेही नाही, तर विश्वासपूर्ण ठिकाणी, जे जपतील आपल्या हृदयाला त्यांच्या हृदयाप्रमाणे. असं एक ठिकाण जे अत्याधुनिक यंत्रणेनं सज्ज तर आहेच, पण आहे सर्व सोयी सुविधांयुक्त, हृदयरोगासंबंधित योग्य उपचारांचं. मॅग्नम हार्ट इन्स्टिट्यूट. नमस्कार, मी डॉक्टर मनोज चोपडा. मी एक हृदयरोग तज्ज्ञ म्हणून काम करतो. आज आपण बोलणार आहोत रक्तदाब, उच्च रक्तदाब, हायपरटेन्शन याविषयी. रक्तदाब म्हणजे काय, त्याची मोजणी कशी करावी, त्याची वेगवेगळी कारणं काय, त्याचं निदान केल्यानंतर वेगवेगळ्या शरीरामध्ये होणाऱ्या इंद्रियावरती त्याचा परिणाम काय, तपासण्या आणि उपचार पद्धती. टका ही धर्म, टका ही कर्तव्य, टका टका ही सर्वस्व, टका है तो सुख, टका नाही तो सुख, टका है तो दुःख, टका नाही तो दुःख. या टक्यामुळे आपलं आयुष्य फार प्रभावित झालेलं आहे. आणि हा टका पैसा मिळवण्यासाठी आपण प्राणांतिक धावपळ करतो. आणि ही प्राणांतिक धावपळ करत असताना आपण आपल्या शरीरावर होणारे परिणाम काय याचा विचार करत नाही. आपलं कुटुंब, आपलं स्वास्थ्य आणि आपल्याबरोबर आपला असलेला मित्रपरिवार यांच्याकरता वेळ न काढता पैसा मिळवण्यात आपण इतके गुरफटून जातो की आपल्याला काही आजार झाला आहे हे आपण विसरून जातो. आणि हे जे काही मानसिक ताणतणाव वाढीस लागलेत त्याच्यामुळे वाढले आहेत उच्च रक्तदाब म्हणजेच हायपरटेन्शन. मानसिक टेन्शन म्हणजे हायपरटेन्शन असं नव्हे. आणि त्याबरोबर वाढलेत डायबिटीज, हृदयविकारचा झटका. रक्तदाब म्हणजे काय? दिल दे चुके सनम, दिल तो दिवाना आहे, अशी आरोळी देणाऱ्या प्रेमवीरांना हृदय हा एक स्नायूचा पंप हेच माहीत नसतं. हृदय हा एक स्नायूचा पंप आपल्या छातीमध्ये डाव्या बाजूला आणि छातीच्या मध्यभागी ठेवलेला असतो. त्याचं वजन आहे फक्त 480 ग्रॅम. मुठीच्या आकाराचं ते असतं. हे हृदय आपल्या शरीराला रक्तपुरवठा करण्याचं काम करतं. हृदयाचे ठोके मिनिटाला 70, दर ठोक्याला 70 मिली रक्त आपल्या रक्तवाहिन्यांमध्ये फेकलं जातं. हे रक्त एका लाटेसारखं महारोहिणी, मध्यम रोहिणी व केशवाहिन्यांपर्यंत पोहोचतं. आणि ही जी काही लाट, याचा जो काही उच्च बिंदू म्हणजे सिस्टोलिक रक्तप्रेशर किंवा वरचा रक्तदाब, आणि लय बिंदू म्हणजे खालचा रक्तदाब, डायस्टोलिक ब्लड प्रेशर असं त्याला आपण म्हणतो. रक्त फेकल्यामुळे जो काही दाब रक्तवाहिन्यांमध्ये तयार होतो त्यालाच आपण रक्तदाब असे म्हणतो. आणि आपण जर नॉर्मल माणसांचं रक्तदाबाचा जर विचार केला तर सिस्टोलिक म्हणजे वरचा रक्तदाब हा 120 आणि डायस्टोलिक म्हणजे खालचा रक्तदाब म्हणजे 80 मिलीमीटर्स ऑफ मर्क्युरी असं असतं. 120 आणि 80 हे नॉर्मल रक्तदाबाचे आकडे आहेत. जेव्हा हा रक्तदाब 140 आणि 90 याच्यावरती जातो त्यावेळेस आपण त्याला उच्च रक्तदाब असं म्हणतो. काही रुग्णांमध्ये 150/100, काही रुग्णांमध्ये 180/110 आणि काही रुग्णांमध्ये 220/120 असे वेगवेगळे आकडे जेव्हा आपल्याला आढळतात त्यालाच आपण कमी, मध्यम व अतिउच्च उच्च रक्तदाब असं म्हणतो. आता 150/100 असं तुमचं जर पहिलंच रिडिंग आलं तर त्याचा अर्थ तुम्हाला उच्च रक्तदाब आहे असं समजावं का? माझ्या मते नाही. त्याच्याकरता तुमचा रक्तदाब वेगवेगळ्या वेळी 3 दिवस कमीत कमी 7 ते 8 रिडिंग्स बघणं गरजेचं आहे. आणि त्याच्यामध्ये जर तुमचा रक्तदाब वाढीसच राहिला तर मग त्याला उच्च रक्तदाब आहे असं समजावं. आता बऱ्याच वेळा आपण डॉक्टरांकडे किंवा नवीन डॉक्टरकडे जर गेलो तर त्याच्या क्लॅबिनमध्ये आपला जो काही रक्तदाब चेक केला जातो तो जास्त सापडला जातो. आणि त्यालाच आम्ही व्हाईट कोट हायपरटेन्शन असं म्हणतो. म्हणजे डॉक्टरकडे गेल्यामुळे वाढलेल्या ताणतणावामुळे 15 ते 20% रुग्णांमध्ये रक्तदाब वाढलेला दिसतो. अशा वेळेस होम रिडिंग किंवा ॲम्ब्युलेटरी ब्लड प्रेशर रेकॉर्डिंग याचा सल्ला दिला जातो. आता होम रिडिंग म्हणजे किंवा घरी रक्तदाब तपासावा का, त्याच्याकरता तुमची मानसिक वृत्ती फार महत्त्वाची आहे. कारण की आपण जेव्हा रक्तदाब घरी तपासतो त्याच्यामध्ये आपली जी काही मानसिक स्थिती असते किंवा आजूबाजूचं जे वातावरण असतं त्याप्रमाणे सिस्टोलिक ब्लड प्रेशर हा बदल होत असतो. आणि हा बदल होत असताना सिस्टोलिक 5 ते 10 मिलीमीटरच्या आकड्यांमध्ये बदलू शकतो. पण याचा सुद्धा काही लोकांना ताणतणाव वाढून त्यांचं रक्तदाब वाढायला मदत होते. त्याच्याकरता आपण जेव्हा घरी रक्तदाब चेक करतो त्यावेळेस डिजिटल मीटर्स आजकाल वापरले जातात. त्याचं कॅलिब्रेशन फार महत्त्वाचं की जेणेकरून त्याच्यातनं चांगल्या पद्धतीने रक्तदाब मोजला जाईल. आणि होम रिडिंग घेताना जेव्हा आपल्याला रक्तदाब आहे, आपण गोळ्या घेत आहोत, तर घरी मशीन असणं गरजेचं की ज्याच्यामुळे आपला रक्तदाब
नियंत्रित आहे का नाही हे कळायला आपल्याला योग्य जातं. त्याचप्रमाणे डॉक्टर जेव्हा तुमचं ब्लड प्रेशर चेक करतात त्यावेळेस तुम्हाला बैठ्या अवस्थेत बसवलं जातं. डावा हात विश्रांतीमध्ये वरती घेऊन त्याच्यावरती ब्लड प्रेशर चेक केलं जातं. त्याच्यामध्ये एक कफ म्हणजे रबरी पिशवी आपल्या आर्ममध्ये गुंडाळली जाते आणि त्याच्यातनं त्या पिशवीचा हवा भरून ती पिशवी फुगवली जाते आणि त्याच्यातनं ते जे काही साऊंड्स तयार होतात त्याच्यातनं कोरॅथस्कोप साऊंड्स असं आम्ही त्याला म्हणतो. आपण सिस्टोलिक आणि डायस्टोलिक ब्लड प्रेशर याचं निदान करतो आणि तुमचं रक्तदाब किती आहे हे ओळखतो. त्याकरता आपण शांतपणे बसणे, कोणत्याही पद्धतीचं कॉफी, सिगरेट, स्मोकिंग, तंबाखू न घेता या तपासणीचा उपयोग करणं गरजेचं आहे की जेणेकरून तुमचा जो काही रक्तदाब आहे तो योग्य किती आणि तो व्यवस्थित मोजला जात आहे का नाही हे आपल्याला ठरवता येतं. आपण जर बघितलं तर रक्तदाबाची कारणं काय काय, तसं जर बघितलं तर 95% रुग्णांमध्ये कोणतंही कारण सापडत नाही आणि त्यालाच आपण इसेन्शियल हायपरटेन्शन, कोणतेही कारण नसलेला उच्च रक्तदाब असं म्हणतो. ज्या पद्धतीने बऱ्याचशा आजारांमध्ये आपल्याला कारणं सापडतच नाहीत. मोतीबिंदू का होतो, मधुमेह का होतो, त्याचप्रमाणे केस पांढरी का होतात किंवा चष्मा का लागतो याची जशी शास्त्राकडे उत्तरं नाहीत त्याचप्रमाणे बऱ्याचशा आजारांमध्ये आपल्याला उत्तरं सापडतच नाहीत. त्याच्यामुळे 5% रुग्णांमध्येच काही कारणं सापडली जातात. त्याच्यामध्ये प्रामुख्याने तरुण पिढीमध्ये जर उच्च रक्तदाब सापडला तर काही कारणांकडे बघणं फार गरजेचं होतं. किडनीचा काही आजार आहे का, किडनीच्या आजाराबरोबर रक्तवाहिन्या जर किडनीला रक्तपुरवठा करतात त्याची नस अरुंद झाली आहे का, म्हणजे रिनल आर्टरी स्टेनोसिस आहे का. त्याचप्रमाणे ॲड्रिनल ग्लँडचं जर ट्युमर असेल तर तुमच्या शरीरामध्ये अचानक रक्तदाब वाढणे किंवा हृदयाची धडधड वाढणे अशी जर आणि त्याबरोबर घाम येणे अशी लक्षणं असतील तर मेटॅनेफ्रिन नावाची तपासणी आपण त्याच्यामध्ये करतो. त्याच्यातनं ॲड्रिनल ग्लँड ट्युमर्सचं आपल्याला माहिती मिळते. थायरॉइडचे प्रॉब्लेम, हायपोथायरॉइड किंवा हायपरथायरॉइड असेल तरी सुद्धा रक्तदाब वाढण्यास होतो. त्याचप्रमाणे तुम्ही जर पेन किलर गोळ्यांचं नियमित सेवन करत असाल तर त्याच्यामुळे किडनीला इजा होऊन तुमचं रक्तदाब वाढण्याचं एक फार महत्त्वाचं कारण आहे ज्याच्याकडे पण लक्ष देणं गरजेचं आहे. आणि आपण जर काय बघितलं काही स्त्रियांमध्ये गर्भनिरोधक गोळ्या घेतल्या जातात त्याच्यामुळे सुद्धा रक्तदाब वाढतो किंवा काही रुग्णांमध्ये स्टिरॉइड्स काही कारणांनी घेतल्या असतील तर त्याच्याने रक्तदाब वाढू शकतो. तर असे काही वेगवेगळी कारणं आहेत ज्याच्याकडे आपण लक्ष देणं गरजेचं आहे. आता रक्तदाबाची काही लक्षणं आहेत का, तर तुम्ही जर मला विचारलं तर 50% रुग्णांमध्ये काही लक्षणं आढळत नाहीत. काही शारीरिक तपासणी करायला गेलो, सर्दी पडसं झालाय म्हणून रक्तदाब तपासला तर तो जास्त सापडतो. इन्शुरन्स करता काही मेडिकल चेकअप करायचा आहे किंवा कंपनीमध्ये काही चेकअप आहे आणि त्याच्यामध्ये जेव्हा रक्तदाब चेक केला जातो तेव्हा रक्तदाब वाढलेला आहे असं आढळतं. का, तर बरेचसे मी जसं बोललो की 50% रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणं नसतात आणि राहिलेल्या 40 ते 50% रुग्णांकडे जर आपण बघितलं तर सकाळी उठल्यानंतर मानेच्या मागच्या भागात किंवा कानांच्या मध्यभागी दुखून येणे, डोकं दुखणे ही जर लक्षणं असेल तर ते रक्तदाब वाढीचं असल्याचं हे होऊ शकतं. त्याचप्रमाणे धडधड होणे, दम लागणे, पायावरती सूज येणे अशी काही लक्षणं आपल्याला रक्तदाबाची आढळू शकतात. पण डायबिटीज व उच्च रक्तदाब हे गनिमी काव्याने आपल्या शरीरामध्ये शिरकाव करतात आणि त्यालाच आपण सायलेंट किलर्स असं म्हणतो. तर त्याच्यामुळे रक्तदाब नियमित तपासणी करणं फार गरजेचं की जेणेकरून प्राथमिक अवस्थेमध्ये रक्तदाब वाढला आहे याचं निदान होऊ शकतं आणि आपण त्याचे उपचार करून त्याची गुंतागुंत टाळू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा आपण रक्तदाब आहे असं म्हणतो त्यावेळेस तुमचे टार्गेट ऑर्गन डॅमेज म्हणजेच आपले जे काही पंचेंद्रिय असतात, डोळे, हृदय, किडनी, मेंदू याच्यावरती काही परिणाम झाला आहे का नाही ओळखणं फार गरजेचं. टार्गेट ऑर्गन डॅमेज म्हणजेच आम्ही TOD असं म्हणतो. डोळ्यांच्या अस्तरांना सुजा येणे, डोळ्यांच्या नसांमध्ये रक्तस्राव होणे, हृदयाला सूज येणे, त्याच्यामुळे हृदयाचा आकार वाढणे आणि काही जर रक्तदाब जर अनकंट्रोल्डच राहिला तर हार्ट फेल किंवा हृदयाची पंपिंग क्षमता सुद्धा पुढे जाऊन कमी होते. त्याचप्रमाणे मेंदूच्या नसांना त्रास होऊन मेंदूमध्ये रक्तस्राव होणे, त्याच्यामुळे पॅरालिसिसचा झटका येणे किंवा किडनीवरती परिणाम होऊन अल्ब्युमिनिरिया, किडनीमधनं प्रोटीन्स जाणे किंवा किडनी फेल होणे अशा पद्धतीचे लक्षणं आपण बघू शकतो. बऱ्याच वेळा रुग्णाला रक्तदाब आहे हे माहीतच नसतं आणि तो अचानक अत्यावस्थ अवस्थेत ICCU मध्ये किंवा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होतो आणि त्यावेळेस अचानक लक्षात येतं की BP 230/130 आहे. त्यावेळेस कधी कधी काही रुग्णांमध्ये मेंदूमध्ये रक्तस्राव होणे, काही रुग्णांमध्ये हार्ट फेल्युअरमध्ये जाणे किंवा हृदयाची पंपिंग क्षमता कमी झाल्यामुळे हृदयावरती ताण आलाय असं लक्षात येणे, हृदयविकाराचा झटका येणे.
त्याचप्रमाणे किडनीवरती परिणाम होऊन किडनी फेल्युअरची लक्षणं असणे, अशा अत्यवस्थ अवस्थेत त्यालाच आम्ही ॲक्सलरेटेड हायपरटेन्शन किंवा मॅलिग्नंट हायपरटेन्शन म्हणतो. आणि त्यावेळेस अत्यंत तातडीने उपचार करणं गरजेचं, कारण की रुग्णाच्या जीवाचा प्रश्न असतो आणि त्यावेळेस नियंत्रित करण्यात आलेला रक्तदाब व त्याचबरोबर हृदय, किडनी व मेंदूला जर इजा झालेली असेल तर त्याचे उपचार करणं फार गरजेचं ठरतं. त्याचप्रमाणे आपण यावेळेस असं जेव्हा उच्च रक्तदाब आहे असं म्हणतो त्यावेळेस काय तपासण्या करावा. तपासण्यांमध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचं रुटीन रक्ताची तपासणी, ब्लड युरिया, क्रिएटिनिन, युरिनची तपासणी करणं गरजेचं. इलेक्ट्रोकार्डिओग्राम हा महत्त्वाचा आहे, त्याच्यातनं हृदयाला सूज आहे किंवा नाही, हृदयविकाराचा झटका आला आहे का नाही हे आपल्याला कळतं. एक्सरे चेस्ट, त्याच्यामधनं आपल्याला हृदयाची साईज किती आहे, त्याचप्रमाणे लंग्समध्ये काही दोष आहे का हे कळतं. एकोकार्डिओग्राफी ही एक महत्त्वाची तपासणी आहे, त्याच्यातनं हृदयाच्या स्नायूंची जाडी वाढलेली आहे का नाही, हृदयाची पंपिंग क्षमता किती आहे, ज्या काही झडपा आहेत त्याच्यात कुठे काही लीक आहे का याची माहिती आपल्याला मिळते. आणि त्याचप्रमाणे किडनीची सोनोग्राफी, ज्याच्यावरनं किडनीची साईज काय आहे, किडनीला काही इजा झालेली आहे का नाही ते आपल्याला कळतं. आणि त्याचप्रमाणे किडनीला रक्तपुरवठा करणाऱ्या नसा, ज्यांना सिव्हिअर हायपरटेन्शन आहे, ज्यांचं बीपी 1 किंवा 2 औषधांनी कंट्रोल होत नाहीये, तरुण असेल तर त्याच्यामध्ये रक्तपुरवठा करणाऱ्या नसांचं रिनल डॉपलर करणं गरजेचं ठरतं. आणि थायरॉइडची रक्ताची तपासणी आणि काही रुग्णांमध्ये प्लाझ्मा मेटॅनेफ्रिन, जर रक्तदाब कमी होत नसेल किंवा अचानक रक्तदाब वाढत असेल तर बघणं गरजेचं ठरतं. काही वेळा आपण लो बीपी आहे असंच म्हटलं जातं, पण लो बीपी म्हणजे काय, तर माझ्या मते लो बीपी जेव्हा होतं तेव्हा तुम्ही आयसीसीतच ऍडमिट होतात. काही रुग्णांमध्ये किंवा बायकांमध्ये विशेषतः 90 ते 120, 90 किंवा 100 असं सिस्टोलिक ब्लड प्रेशर असू शकतं आणि ते त्यांच्याकरता नॉर्मल असतं. त्याच्यामुळे लो बीपी ही जी काही संकल्पना आहे ती खरीखरीच अस्तित्वातच नाही, कारण की लो बीपी म्हणजे तुम्हाला अत्यवस्थ अवस्थेत हृदयविकाराचा झटका, काही इन्फेक्शन तुमच्या शरीरात पसरणं किंवा शरीरातील पाणी कमी झाल्यामुळे बीपी कमी होतं, त्यावेळेस आपल्याला आयसीयूत ऍडमिट होणंच गरजेचं ठरतं.